सायबर अटॅक झाला तर त्याला कोण जबाबदार असणार आहे? त्याला फक्त एकच व्यक्ती जबाबदार असणार आहे, नरेंद्र मोदी. आणि म्हणून आम्ही मागणी करतोय, नरेंद्र मोदीची लढाई आमची संसदेमध्ये चालू राहील. पण आज आम्ही या ठिकाणी नागपूरला आलेलो आहे. आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी नैतिक जबाबदारी घेऊन स्वतः राजीनामा द्यावा, अन्यथा आम्हाला अन्य काही कारवाई करावी लागेल. मित्रांनो, आपण खूप सहन केलं. लोकांनी आम्हाला सांगितलं की आपला अधिक वेळ घेणार नाही. लोकांनी सांगितलं की देशाकरता आम्ही करतोय. अरे काय मिळालं? मोदींनी आम्हाला सांगावं की इतका काळा पैसा मिळाला, देशात इतका फायदा झाला, इतके पैसे आम्ही सामान्य लोकांना देणार आहे. तुम्ही काही सांगू शकत नाही. तुम्ही आता या क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या सांगण्याहून नोटा बंद करून त्याच्याऐवजी इलेक्ट्रॉनिक पद्धत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. देशाची जनता तुम्हाला जाब विचारायला राहणार नाही.